सुरक्षेचा आढावा घेतलाय। या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि इतर महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी सुद्धा उपस्थित होते। बैठकीमध्ये भारत-पाक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। आरोग्य आपत्ती व्यवस्थापन विभागामधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम तयार करा। ब्लॅकआउट म्हणजे काय, अशा वेळी काय करावं याचे व्हिडिओ विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवा। ब्लॅकआउटच्या वेळेला हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा। गडद रंगाचे पडदे वापरून बाहेरून लाईट दिसणार नाही अशी व्यवस्था करा। शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कोणी प्रसारित करत असेल तर त्यावर कारवाई करा। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करता येईल। पोलीस विभागाने अधिक कोम्बिंग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा। सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या। सैन्याच्या तयारी संबंधित व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्यास गुन्हा दाखल करा।